तर आता राहुल आणि सायली शेजारी झाले होते. रोज नाही पण कधीतरी त्यांची नजर मिळाल्यावर आता हाय हॅलो व्हायचं. रात्रीचे 11:30 वाजले होते. राहुल क्लबमध्ये होता. योगायोगाने सायली ही तिची मैत्रीण शीलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याच क्लबमध्ये आली होती. राहुलने सायलीला बघितल्यावर हाय केले. राहुल म्हणतो, इथे? सायली म्हणते, हो, फ्रेंडची पार्टी होती. राहुल म्हणतो, तू घरी जात आहेस का? सायलीने होकारार्थी मान हलवली. सायली नीट चालत नसल्याचे राहुलच्या लक्षात आले. राहुल म्हणतो, मी घरी सोडू का? सायली म्हणते, नाही सर, थँक्यू, मी ठीक आहे. राहुल म्हणतो, मिस सायली, तुम्ही नशेत आहात, तुम्हाला चढली आहे. सायली म्हणते, काळजी करू नका सर, मी मॅनेज करेन. राहुल म्हणतो, तुम्ही सारखं अडखळत आहे, मी घरी जात आहे, मी तुम्हाला पण सोडतो, माझ्यावर विश्वास ठेवा. सायली त्याच्या कारमध्ये बसली. ती नशेत होती. पूर्ण रस्त्याने ती काही ना काही बडबडत होती. कधीतरी तिच्या ऑफिसची झिकझिक तर कधी सरकारची किचकिच. संपूर्ण रस्त्याने ती बोलत राहिली आणि राहुलने तिला कसे तरी घरी आणले. जेव्हा घर आले तेव्हा सायली झोपली होती. राहुल तिला उठवत म्हणाला, सायली, घर आले आहे, बाबांना कळले नाही पाहिजे. सायली उठत म्हणाली. त्यावर राहुल हसला. हसत तो म्हणाला, ठीक आहे, घरी जाशील ना? सायली, पण आवाज करू नकोस, बाबा उठतील. राहुल हसत बाय म्हणतो. सायलीला घराबाहेर सोडून राहुल त्याच्या घरी आला. आज राहुलला काहीतरी वेगळंच वाटत होतं. त्याला सायलीबद्दल जाणून घ्यायचे होते. त्याने त्याचा फोन उचलला आणि फेसबुकवर जाऊन पेंडिंग लिस्टमध्ये असलेली सायलीची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. तिचा प्रोफाईल पिक्चर पाहून तो हसला आणि म्हणाला, हट्टी, टल्ली आणि झल्लीचा कॉम्बो. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला जाग आली. तेव्हा तिला तिचा मूर्खपणा जाणवला. काल रात्रीचा तिला खूप पश्चाताप झाला आणि ती पण खूप गिल्टी फील करत होती. ती याच चिंतेत होती की राहुल तिच्याविषयी किती नकारात्मक विचार करत असेल. कसली मुलगी आहे जिला मद्यपान केल्यावर स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. चालताना अडखळत ती राहुल समोर किती घाणेरडी दिसत असेल. ह्या विचाराने सायली लाजेने पाणी पाणी झाली होती. सायलीची दारू पिण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. कॉलेजपासूनच या सगळ्यांनी तिच्या आयुष्यात प्रवेश केला होता. पण तिला राहुल समोर तिची इमेज खराब करायची नव्हती. एकतर राहुलने तिला आधीच सिगारेट ओढताना पाहिलं होतं. पण काल रात्री राहुलने सायलीला सुखरूप घरी सोडलं होतं. त्यामुळे आज सायलीच्या हृदयातील राहुलची जागा आणखी वाढली होती. ती शर्मिंदा तर होतीच, पण राहुलची ऐसानमंदही होती. राहुलच्या घराची बेल वाजली. राहुलने दरवाजा उघडला तर समोर सायली उभी होती. तू? मला म्हणायचे तुम्ही? राहुलने आश्चर्याने विचारले. सायली म्हणते, ॲक्च्युली आय एम व्हेरी सॉरी. काल मी स्वतःला सावरू शकले नाही आणि माझ्यामुळे तुम्हालाही. सायलीचे अजून बोलणं पूर्ण झाले नव्हते तेच राहुलने तिला अडवलं आणि हसत म्हणाला, सायली, काही हरकत नाही. कधी कधी असं होतं, पण मी तुमच्या हुशारीचं कौतुक करतो. नशेत असतानाही तुम्ही तुमच्या वडिलांना फसवलं. सायली म्हणते, म्हणजे? राहुल म्हणतो, हो, मी तुम्हाला मागच्या दाराने तुमच्याच घरात जाताना पाहिलं. तसे तुम्ही तुमच्या वडिलांना खूप घाबरता. सायली म्हणते, खरं तर मला वडिलांना टेन्शन द्यायचं नाहीये म्हणूनच. पण मी कालच्या कृतीसाठी खूप शर्मिंदा आहे. राहुल म्हणतो, इट्स ओके. तू म्हणजे तुम्ही बेफिकीर राहा. राहुलच्या लक्षात आले की ती बाहेर उभी आहे. त्याने सायलीला आत बोलावले. सायलीने राहुलच्या घरात नजर फिरवली. घर मोठे होते पण खूप विखुरलेले होते. सामानही इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले होते. राहुल संकोचून म्हणाला, खरं तर आजकाल कोणी मोलकरीण मिळत नाही म्हणूनच. सायली म्हणते, सर, त्या दिवशी तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये मदत केली आणि त्यानंतर काल मी तुमची खूप आभारी आहे. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आले आहे. असे म्हणताच सायलीने बॉक्स पुढे केला आणि राहुलने कुतूहलाने विचारले, यात काय आहे? सायली म्हणते, पेस्ट्री बनवली होती. असे समजा ही माझी थँक्यू म्हणण्याची पद्धत आहे. बॉक्स उघडताना राहुल म्हणाला,
की तसे थँक्सची काही गरज नाही, पण एवढ्या सुंदर थँक्सला मी नकार देऊ शकत नाही. सायली म्हणते, ओके सर, आता मी निघायला हवं. राहुल म्हणतो, मिस सायली, एखाद्या नोकरानीची व्यवस्था होत असेल तर मला कळवा. सायली म्हणते, हो नक्कीच. तर अशा प्रकारे राहुल आणि सायलीमध्ये शेजारी असल्याच्या गप्पा सुरू झाल्या. राहुलला भेटल्यानंतर सायलीचा राहुलबद्दलचा दृष्टिकोन आणखी साफ झाला. 9 वाजता ऑफिसची कॅब आली. सायली तिच्या ऑफिसला जात असताना तिच्या फोनवर मेसेज आला. सायलीने पाहिले की तो मेसेज राहुलचा होता. राहुल आहुजा हे नाव वाचल्यावर तिचा चेहरा फुलला. सायली हसली आणि मेसेज वाचू लागली. तुमचे थँक्यू, सुंदर तर होतेच आणि चविष्टही. तुमची पेस्ट्री खाल्ल्यानंतर मला वाटते की मी तुम्हाला वारंवार मदत करावी, जेणेकरून तुम्ही मला सुंदर आणि चविष्ट थँक्यू पाठवत राहावे. तुमच्यासारख्या लोकप्रिय रिपोर्टरचे कॉन्टॅक्ट नंबर सहज मिळतात. विचार केला की तुम्हालाही माझ्या मनातले सांगावे. थँक्स फॉर युअर थँक्स. जेव्हा सायली हसत ऑफिसमध्ये आली तेव्हा शीलाने तिला तिच्या हसण्याचे गुपित विचारलं. तेव्हा सायलीने शीलाला काल रात्रीच्या दारूच्या नशेपासून आजच्या सकाळच्या मेसेजपर्यंतची सगळी हकीकत सांगितली. शीला, बघ सायली, तू त्याला खूप भाव देत आहे. अरे, तो राहुल आहुजा आहे. लोक त्याला प्ले बॉय म्हणतात. त्याच्या आयुष्यात मुली कपड्यांप्रमाणे बदलतात, त्यामुळे काळजी घे. सायली म्हणते, बघ शीला, पहिली गोष्ट, तो तसा अजिबात नाही जसा दिसतो. जरी मी स्वतः मुलींना त्याच्या घरी येता जाताना पाहिले आहे, परंतु हा त्याच्या आयुष्याचा दुसरा एक भाग आहे, ज्याच्या आधारे आपण त्याच्या संपूर्ण चारित्र्यावर चिखलफेक करू शकत नाही. दुसरे म्हणजे मी त्याला डेट करत नाही. मी तर दिवसेंदिवस त्याची फॅन होत चालली आहे. तर मॅडम राहुल आहुजाच्या प्रेमात पडल्या आहेत, शीला हसत म्हणाली. सायली म्हणते, फॅन म्हणजे आवडणारा. आवडणे आणि प्रेम करणे यात खूप फरक आहे. प्रेम ही एक वेगळी अनुभूती आहे. तर या अर्थाने मी राहुलवर प्रेम अजिबात करत नाही. मला त्याच्या गाण्याबरोबर त्याचा स्वभाव आवडू लागला आहे. माहिती आहे शीला, त्याचे सगळ्यांशी नम्रपणे आणि प्रेमाने बोलणे ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे. जेव्हा मी त्याला इंटरव्ह्यूसाठी विचारते तेव्हा तो अशा स्वरात नकार देतो की मला त्याला पुन्हा कव्हर करण्याची इच्छा होते. शीला म्हणते, ओके, बास कर. आधी त्याच्या गाण्यांची स्तुती करताना आणि आता त्याच्या स्वभावाचे कौतुक करताना तू थकत नाहीस. सायली म्हणते, ते तर आहे. राहुलच्या आवाजात जादू आहे, जादू. चल, काही काम करून घेऊ, नाहीतर कार्तिक येईलच. हल्ली खडूजवाची भूमिका करत आहे. शीला म्हणते, अरे, तू त्याला प्रियकराची भूमिका करू दिली नाहीस, त्याने काय करावे? सायली म्हणते, ठीक आहे, बास कर. तू पुन्हा सुरू करू नको. या घटनेला बराच काळ लोटला आहे. टोमणे मारणे कधी थांबवणार? शीला म्हणते, मी नाही सोडणार, कधीच नाही सोडणार. अरे, जर कार्तिक मला मिळाला असता तर मी हो म्हणायला एक सेकंदही उशीर केला नसता. सायली म्हणते, जा आणि कार्तिकला तुझी अवस्था सांग. त्याला सांग की तुला तो कॉलेजच्या काळापासून आवडतो. शीला म्हणते, मी कसं सांगू, हे माहीत असताना की त्याला तू आवडते. सायली म्हणते, जाऊ दे, ते सोड. चल काम करूया. आज खूप गप्पा गोष्टी झाल्या. लव्ह ट्रँगल हाच तर मुद्दा आहे. तुम्ही कोणाला तरी पसंत करता, पण त्याचं तुमच्यावर नाही तर दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असते, आणि त्याचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असतं. कुणीतरी छानच सांगितले, उनसे मोहब्बत कमाल की होती है, जिनका मिलना मुकद्दर में नहीं होता. प्रथम अनोळखी, नंतर औपचारिक ओळखी आणि नंतर योगायोगाने शेजारी. राहुल आणि सायलीचं नातं दिवसेंदिवस नव्या पायरीकडे सरकत होतं. या नात्यात मैत्रीचे रंग भरण्याचे बहुतांश श्रेय सायलीला जाते. सायली बऱ्याचदा राहुलला तिने बनवलेले पदार्थ खायला द्यायची. त्या बदल्यात राहुल तिला त्याच्या काही नवीन गाण्याची धून ऐकवायचा. जर सायलीने राहुलला एखादी नवीन नोकरानी मिळवून दिली तर राहुल सायलीला त्याच्या शोचा मोफत पास देत होता. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी सायली घराची साफसफाई करण्यात व्यस्त होती. ती बाहेर बाल्कनीत बल्ब बदलण्याचा प्रयत्न करत होती, परंतु येथे आणखी एक प्रयत्न अयशस्वी झाला. सायली हा चौथा प्रयत्न होता.
तू किती वेळा जम्पिंग जॅक करणार आहेस? आणि मी मदत करतो. राहुलने सायलीला आवाज दिला. सायली म्हणते, अरे तुम्ही कधी आले? राहुलने सायलीच्या हातातून बल्ब घेतला आणि म्हणाला, मी आत्ताच आलोय, पण खूप वेळापासून तुझा अयशस्वी प्रयत्न पाहतोय. असं म्हणत राहुलने बल्ब लावला. सर, तुम्ही तर रॉक स्टार आहात. तुम्ही देशभर चमकत आहात. मग तुमच्यासमोर बल्बची काय अवकात? तो तर चमकणारच होता. असं म्हणत सायलीने राहुलला लगे हात लोणी लावले, ज्याला फ्लर्ट करणे म्हणता येईल. राहुल हसला आणि म्हणाला, ठीक आहे, पण मी तुला किती वेळा सांगितले आहे की मला सर तुम्ही असे म्हणू नकोस. मला म्हातारे झाल्यासारखे वाटते आणि मला वाटते की आपण इतके ओळखीचे झालो आहोत की आपण तुम्हीवरून तूवर येऊ शकतो. तू मला राहुल म्हणू शकते. सायली, ठीक आहे, आजपासून मी तुला राहुल म्हणेन आणि या ओळखीला आपण मैत्रीचे नाव देऊ शकतो. आपण करू शकतो का? राहुल, नक्कीच. मग या मैत्रीची सुरुवात आपण चहाच्या कपाने करूया का? सायली म्हणते, हो, हे ठीक आहे. सुमन आजही आली नाही ना? राहुल, हा यार, आज पुन्हा गायब. हे रोजचंच झालंय. सायली, तू आत ये, मी चहा करते. राहुल आणि सायली आत आले. हॉलमध्ये सायलीचे वडील वर्तमानपत्र वाचत होते. त्यांना पाहून राहुलने नमस्कार केला, पण ते त्याच्या नमस्काराला उत्तर न देता आत जाऊ लागले आणि सायलीला आवाज दिला, बेटा, मला औषध दे. सायली हो बाबा म्हणत चहा करायला लागली. कहाणी वर्तमानमध्ये. सायली तिच्या भूतकाळातील आठवणींमध्ये इतकी हरवून गेली होती की संध्याकाळ कधी झाली आणि अंधार कधी पडला हे तिला कळलेच नाही. सोनू मागून तिचा पदर ओढत म्हणत होता, आई पिशी, मला कार्टून लावून दे ना. जेव्हा सायली तिच्या आठवणीतून बाहेर आली तेव्हा तिला जाणवले की आयुष्य कुठेतरी दुसरीकडे गेले आहे. ती सोनूसोबत खाली आली. सोनू सतत टीव्ही पाहण्याचा हट्ट करत होता. सायलीने सोनूसाठी टीव्ही ऑन केला आणि निघू लागली. तेव्हा तिची नजर राहुलकडे गेली. तो खिडकीजवळ उभा राहून फोनवर कोणाशी तरी बोलत होता. खरं तर मेकॅनिकला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता, पण फायदा झाला नाही. एकही मेकॅनिक यायला तयार नव्हता. तो वळला तर सायली मागे उभी असलेली दिसली. राहुल, मला पुन्हा पुन्हा बोलणं चांगलं वाटत नाही, म्हणूनच मी शेवटचं सांगते. यावेळी ऐक आणि थांब. आज रात्री आणि सकाळी आपण नक्कीच उपाय शोधू, सायली नम्रपणे म्हणाली. राहुलला सायलीची रिक्वेस्ट टाळता आली नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सायलीची आज्ञा मानण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आज रात्री तो तिथेच राहिला. सायलीने राहुलला रूम दाखवली आणि म्हणाली, तू फ्रेश हो, मी याचं पाहते. सायलीने जेव्हा सोनूकडे इशारा करत सांगितले तेव्हा राहुलला काहीशा वेदना झाल्या. जणू कोणीतरी त्याला हळूहळू करंट देत आहे. जेव्हा तो मुलगा सायलीला आई किंवा आई पिशी म्हणत, जे काय आहे ते राहुलला आवडत नव्हते. सोनूचे आवडते कार्टून टीव्हीवर चालले होते. इकडे सायली कपडे ठेवण्यासाठी बाजूच्या खोलीत गेली. तिचे मन उदास होते. ती थकली होती. खोलीच्या कोपऱ्यात पडलेल्या पलंगावर बसून तिने डोळे मिटले. जणू तिला आजचे वास्तव बघायचे नव्हते. तिला भूतकाळातील आठवणींमध्ये राहायचे होते. भूतकाळातील कथा. हा ऑफिसचा ब्रेक टाईम होता. सायली आणि शीला दुपारचे जेवण सुरू करणार होत्या. तेवढ्यात कार्तिक तिथे आला. शीलाने कार्तिकला पाहताच ती उठली आणि केबिनच्या बाहेर गेली. कार्तिक, हिला काय झालं? गेले काही दिवस, खरे तर गेले काही महिने शीला माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. आपल्या सगळ्यांना काय झालंय यार? आपण सगळे कॉलेजपासूनचे मित्र आहोत, पण हे सगळं का होतंय? आता तू जाणून बुजून माहीत असून नसल्यासारखं करत आहे, तर मग काय बोलणार? जेवणाचा डब्बा परत बॅगेत ठेवत सायली म्हणाली, मॅडम, हे कौशल्य मी तुमच्याकडून शिकलो आहे. असे म्हणत कार्तिकने टोमणा मारला, ज्यामुळे सायली चिडली. ती कार्तिकला उत्तर देत म्हणाली, कार्तिक, ज्या दिवशी मला कळले की तुला माझ्याबद्दल काय वाटते, मी तुला माझे म्हणणे स्पष्ट केले आणि तरीही तू मला टोमणे मारणे थांबवणार नसशील तर मी ऑफिस सोडेल. कार्तिकलाही राग आला आणि तो रागाने म्हणाला, तू का जाशील? मी जातो. सायलीने समजावले, कार्तिक, प्लीज हे देवदास रूप सोड. स्वतःला दुसरी संधी दे. बघ, शीलाचा हात धरून आनंद तुझी वाट पाहत आहे. हे शीला नावाचं लॉलीपॉप देणं थांबव. सायली. असं म्हणत कार्तिक मागे वळला तर शीला त्याच्या मागे उभी होती.
कार्तिकचे उत्तर ऐकून शीला स्तब्ध होती. मी लॉलीपॉप नाहीये कार्तिक. शीला एवढंच बोलू शकली. तिचा गळा भरून आला. पटकन पावले टाकत ती ऑफिसच्या बाहेर पडली. सायलीने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ती निघून गेली होती. परत आल्यावर शीलावरून कार्तिक आणि सायलीमध्ये मोठा वाद झाला. सायलीने संध्याकाळी शीलाच्या घरी जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण फायदा काही झाला नाही. शीलाने दार उघडण्यासही नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक ऑफिसला पोहोचला तेव्हा शीलाचा राजीनामा पत्र त्याच्या टेबलवर पडलेले होते. सायली आणि कार्तिक यांच्या वादाने आज गंभीर वळण घेतले होते आणि परिणाम असा झाला की 2-3 दिवसांनी कार्तिकही दुसरी शाखा काढण्याच्या बहाण्याने दिल्लीला गेला. तर कॉलेजचे 3 मित्र या प्रेम त्रिकोणात फसून एकमेकांपासून विभक्त होऊन एकटे होतात. तर कार्तिक, शीला आणि सायली काही गैरसमजांमुळे वेगळे होतात. आता कार्तिकच्या केबिनमध्ये त्याचे वडील A.K. शुक्ला बसू लागले होते. सायलीने अनेक वेळा शीलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. कार्तिकशी बोलायला तर काहीच उरले नव्हते. सायली एकटी पडली होती. ती उदास होती. राहिलेली कसर संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर पूर्ण झाली. सायली आणि तिचे वडील जेवण करत होते. बाबा, बेटा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे होते. सायली म्हणते, हो बाबा, बोला. बाबा म्हणतात, हे बघ सायली, तुला माहीत आहे या जगात मला तुझ्याशिवाय कोणीच नाही. तुझ्या लहानपणीच तुझ्या आईचे निधन झाले. तेव्हापासून आपण दोघे एकमेकांचा आधार झालो. आजपर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट मान्य केली आहे, कारण ते सर्व बरोबर होते. पण मला तुझी एक गोष्ट आवडली नाही. काय बाबा, मला सांगा, असे काय आहे? सायलीने आश्चर्याने विचारले. बाबा म्हणतात, तुझी राहुलशी मैत्री. राहुल स्टार आहे हे मला मान्य आहे. काही प्रमाणात तो एक सभ्य व्यक्ती आहे हे मी देखील स्वीकारू शकतो, पण समाजात तो बदनाम आहे. उद्या तुझे नाव त्याच्याशी जोडले जावे असे मला वाटत नाही. तसेही या कॉलनीत ऑलरेडी लोक बोलू लागले आहेत. सायली म्हणते, पण बाबा, आमच्यात फक्त मैत्री आहे, तीही ओळखीमुळे. यात कोणी काही बोलण्यासारखे काही नाहीच. आणि जर आपण समाजाची काळजी करू लागलो तर जगणे कठीण होईल बाबा. पण सायली, आपण समाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण आपणही या समाजाचाच एक भाग आहोत. माझे काम तुला समजावण्याचे होते, बाकी तुझी मर्जी. मी तुला कधीच कशासाठी थांबवले नाही. मग आयुष्याच्या शेवटच्या दिवसात मी तुला का थांबवू? सायली म्हणते, प्लीज बाबा, असं बोलू नका. हिम्मत ठेवा. तुम्हाला ठीक व्हायचे आहे. तुमच्या मागे मी एकटी पडेन. वडिलांना धीर देताना सायली स्वतः भावूक झाली. तिचा गळा भरून आला आणि तिने वडिलांना मिठी मारली. त्या संवादानंतर सायलीने राहुलला भेटण्याचा प्रयत्न केला नाही आणि दरम्यान राहुलही सायलीला भेटायला आला नाही, दिसलाही नाही. आजची सकाळ कयामत घेऊन आली होती. सायली कोपऱ्यात बसून जोरजोरात रडत होती. आज तिचे वडील तिला सोडून या जगातून गेले होते. तिचे काका काकू आणि तिचे सगळे नातेवाईक दिल्लीहून आले होते. तरीही आज तिला एकटं वाटत होतं. वडिलांना वाचवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. आज तिच्या जवळ असे कोणीच उरले नव्हते ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडेल. अंत्यसंस्काराचे सर्व कार्यक्रम पार पडले. सर्व नातेवाईक घरी परतले होते, पण सायली या दुःखातून बाहेर पडू शकली नाही. ती आता अनाथ झाली आहे हे तिला मान्यच नव्हते. जे घर तिने मोठ्या हौसेने ज्या पद्धतीने सजवले होते, आता तेच घर तिला खायला उठले होते. आज शीला आणि कार्तिक असते तर कदाचित त्यांनी तिची काळजी घेतली असती, पण त्यांनी तिची साथ खूप आधी सोडली होती. आता जवळपास 15 दिवसांपासून सायलीने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. ऑफिसलाही जात नव्हती. कार्तिकचे वडील A.K. शुक्ला यांनी तिला फोनवर समजावले की तू ऑफिसला ये, तुला बरे वाटेल. पण सायली काही ऐकायला तयार नव्हती. ती दिवसभर खोलीत बसून वडिलांचा फोटो बघत होती. कथा वर्तमानमध्ये. वडिलांच्या मृत्यूची आठवण आल्याने सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती उठून बाहेर आली तर सोनू टीव्ही पाहत होता आणि राहुलही शेजारी बसला होता. सायलीही समोरच्या सोफ्यावर बसली. राहुलने मौन तोडले आणि संकोचून विचारले, कशी आहेस सायली? सायली हसत म्हणाली, ठीक आहे,
2 तासानंतर तू माझी विचारपूस केली. तू बदलला नाहीस राहुल. मी खूप खुश आहे. खरं तर मी पूर्वीपेक्षा जास्त खुश आहे. राहुल म्हणतो. तू सुद्धा बदलली नाहीस सायली. आजही हसत हसत वेदना लपवण्याची कला तुला चांगलीच माहीत आहे. राहुलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सायलीने खिडकीतून बाहेर डोकावली आणि म्हणाली, मुसळधार पाऊस पडत आहे. मी जेवणाची तयारी करते. असे म्हणत सायली किचनच्या दिशेने जाऊ लागली. राहुलने तिला मागून हाक मारली आणि म्हणाला, हो सायली, असं बहाणा करून पळून जाण्याच्या कौशल्यावर तुझा कॉपीराईट आहे. सायली मुद्दाम दुर्लक्ष करते हे पाहून राहुलने एक तिरकस स्माईल दिली, पण त्याचे डोळे ओले होते. बाहेर पाऊस पडत होता. राहुलची नजर स्वयंपाकघरात आणि सायलीची नजर ड्रॉइंग रूममध्ये होती. खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या रेडिओवर खेळत खेळत सोनूने गाणे चालू केले होते. त्यात योगायोगाने गाणे चालू होते. नैना कभी जो धूप सेकते थे नैना, शहर में पलके मिंचते हैं यूं. कोण कोणाला मिळाले आणि कोण मुकद्दरच्या हातून मजबूर झाले, काही बोलू शकत नाही. कथा कोणत्या वळणावर जाते याची वाट पाहू शकता. धन्यवाद.